महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देहू नगरीमध्ये तब्बल 2 वर्षांच्या कोरोना महामारीनंतर आज संत तुकाराम महाराजांचा 374वा वैकुंठ गमन सोहळा साजरा होतोय। पहाटे 4:30 वाजल्यापासून संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये महापूजा सुरू झाली। त्यानंतर सकाळी 9 वाजता संत तुकाराम महाराजांची पालखी प्रदक्षिणा सुद्धा होते आणि दुपारी 12 वाजता संत तुकाराम महाराजांचा मुख्य वैकुंठ गमन सोहळा फुलांच्या वर्षावात पार पडणार आहे। त्यानंतर या सोहळ्याची सांगता होईल। 2 वर्षांच्या कोरोना महामारीच्या काळानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होत असल्यामुळे वारकरी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। या सोहळ्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी देहू नगरीत आलेत। देहू नगरीतून आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत सध्या जोडले गेलेत। गोविंद, आज पहाटे 4:30 वाजल्यापासून कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे। आता सध्या काय सुरू आहे, काय वातावरण आहे देहू नगरीमध्ये आणि संपूर्ण दिवसाचे हे सोहळे कसे कसे असणार आहेत? आज पहाटेपासूनच नाही तर कालपासून या देहू नगरीमध्ये जे वारकरी आहेत ते दाखल झालेले आहेत। वैष्णवांचा मेळा बघतो आणि माझ्या बाजूला इंद्रायणी जी आहे दुथडी भरून वाहते आहे आणि या इंद्रायणीमध्ये आचमन करून प्रत्येक वारकरी जो आहे तो आपली दिंडी घेऊन येतो आणि दिंडीची नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर तो तुकाराम महाराजांचं दर्शन घेतो आणि हा सगळ्या दिंड्या पुढे वैकुंठ गमन प्रस्थानच्या ठिकाणी जातात। आपण बघतो की ही दिंडी आहे आणि या दिंडीतली ही सगळी जी वारकरी आहेत साने थोर जे आहेत ते सगळं आपल्याला दिसते की यांच्या चेहऱ्यावरचा आनंदही आपल्याला लक्षात येतोय आणि ज्ञानोबा तुकारामाचा गजर जो आहे तो सर्व दूर इथे आपल्याला ऐकायला मिळतोय। या क्षणी आपण एक अभंग घेऊ, आपल्यासोबत तरुण वारकरी आहेत। महाराज, एक अभंग होऊ दे। तुकाराम 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 हो नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, धन्य तुकोबा समर्थ समर्थ, धन्य तुकोबा समर्थ। नाम घेता का पे तुकोबा समर्थ समर्थ। हा विचार देणारा तुकाराम महाराज संत जे आहेत विद्रोही संत किंवा जाती व्यवस्थेला फाटा देणारे संत म्हणून आपण त्यांना ओळखतो आणि या संताकडे काय मागणं मागायला तुम्ही आज आलात माऊली? हॅलो, मी हरिभक्तीपरायण मोहन महाराज पवार। आमचा हा श्री कराभीमा प्रासादिक दिंडी सोहळा आणि या दिंडी सोहळ्यामध्ये साधारण 300-350 लोक आषाढी वारीला असतात। गेले 2 वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण जगावरती महामारी आली आणि वारी सुद्धा निघाली नाही। तर आता ह्या वर्षी बीज यंदा 2 वर्षानंतर भरलेली आहे। 2 वर्ष बीजेचं महत्व सांगा। बीजेचं महत्व असं आहे की जगद्गुरु तुकोबारायांचे वैकुंठ गमन असतं। जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे आमचे आराध्य दैवत, वारकरी मंडळाचे आराध्य दैवत आहे आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या बीजेला जर आलो नाही तर आम्हाला वर्षभर करमत सुद्धा नाही। म्हणून बीजेची वारी आणि आळंदी पंढरीची वारी ही महत्वाची आमच्या वारकरी जीवनामध्ये महत्वाची आहे। या ठिकाणी तर महाराज सदैव वैकुंठ गमन त्यांचं झालेलं आहे, परंतु त्यांनी दिलेले जे विचार ते आजही आहेत। काय अभंग आठवतो या क्षणी त्यांचा, काय ओळी आठवतात त्यांच्या ह्याच्या आपल्या तुकोबारायांच्या? आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळ सांगावी विनंती माझी, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, शेवटच्या निर्याणीचा अभंग महाराजांनी गेला आणि वैकुंठ गमन केलं। काय सांगितलेलं महाराजांनी? काय वाटतं की महाराजांची शिकवण आजही किती सगळ्यांना कामाला इतकी प्रखर आहे आजही शिकवण की हा जो जनसमुदाय बघितल्यानंतर असं वाटतंय की जणू काय आजही तुकोबाराय आजही आहेत आणि आहेतच। अर्थातच आजही सदैव वैकुंठ गमन जरी झाला असेल तरी ते आज विचाररूपी आपल्या सोबत आहेत आणि म्हणून बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय। अभंग नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम,
बाप्पा समर्थ